अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा बाबा के सम्मान में, बाबा के सम्मान में त्या टकल्याचं करायचं काय, त्या टकल्याचं करायचं काय, गृहमंत्र्याचं करायचं काय, माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बाबा। संसदेचं हिवाळी अधिवेशनामध्ये या देशाचा गृहमंत्री अमित शाह यांनी जाणीवपूर्वक फक्त जातीय द्वेष असल्यामुळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या देशाच्या संविधानाचे निर्माते आहेत आणि या बाबासाहेबांना संपूर्ण जग नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणतं आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळं हा देश आज महासत्ता होतो आणि अशा या देशाचा गृहमंत्री डोक्यावर पडण्यासारखं काही बी बघत आहे। एकंदरच जातीय द्वेषातून बाबासाहेबांची अवहेलना करावी आणि बाबासाहेबांची अवहेलना करून दलित समाजाला संताप व्हावी व्यक्त करावा आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि या देशामध्ये अराजकता लागावी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। वक्तव्य करताना ते म्हणतात की आंबेडकर नावाची एक फॅशन झालेली आहे। तर आम्हाला फॅशन नाही म्हणायचं, त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की आंबेडकर म्हणजे आमची ताकद आहे, आंबेडकर म्हणजे आमचा श्वास आहे, आंबेडकर म्हणजेच आमचं प्राण आहे आणि आंबेडकर म्हणजेच आमचं आंदोलन आहे आणि आंबेडकर म्हणजेच आमची एकता आहे। आणि हे असं असताना आंबेडकरांसाठी आम्ही वाटेल ते करू, परंतु आंबेडकर फॅशन म्हणून आमची अवहेलना केली तर आम्हाला काही कमी होत नाही। परंतु बाबा रे तुला सांगायचे आम्हाला की हजारो वर्षाची 12 बलुतेदार 18 आरोग्यदार समाज आमचा जो नरकात फेकला होता मनोवादी संस्कृतीनं त्याला स्वर्ग जो दाखवलेला आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलं। आज आम्ही जे जीवन उच्चवर्गीय आणि चांगलं जीवन जगतो ती बाबासाहेबांची देण आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या ऐवजी जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता। अरे बाबा आम्हाला अमित शहाला सांगायचं आहे की तुम्ही चंद्रावर चाललाय, तुम्ही सूर्यावरचा आता यशस्वी प्रयोग करताय आणि चंद्र सूर्यावरती जाऊन आपला मानव तिथं वस्ती करू शकतो या, मग तुला स्वर्ग कुठं आहे? तुला स्वर्गाचा दरवाजा पाहिजे असेल तर तू आता भरपूर पुण्य केलं आहे, तुम्ही आत्ता लवकर कुठेतरी आत्महत्या करावी आणि स्वर्गात जावं। पण लोकांना एक वेगळ्या पद्धतीचं शिकवून देऊन हे अशा प्रकारची जर बाबासाहेबांची अवहेलना तुम्ही करणार असाल तर आंबेडकरी अनुयायांची तुम्हाला माफ करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनतासुद्धा माफ करणार नाही, कारण भारतीय जनतेला माहिती आहे की हा देश 5000 जातीच्या गुन्ह्यागोविंदांनी आणतो तो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं आणि त्यामुळे ह्या देशातली जनतासुद्धा तुम्हाला माफ करणार नाही। आणि त्याचमुळं आम्हाला तुम्हाला सांगावंच वाटतंय की तुम्ही लवकरात लवकर माफी मागा, दलित समाजाची माफी मागा, बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागा। तुम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या पायापुढं नुसतं नाटक करताना मस्त पुढेचं पण तुमच्या पोटात एक आणि ओटात एक आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या पूर्ण पदाधिकारी एकत्र आलोय। येणाऱ्या 27 तारखेला शुक्रवारी आम्ही पुन्हा एकत्र येऊ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सांगू की बाबा हम शर्मिंद आहे क्योंकि तुम्हारा अपमान करने वाले अभी बिंदास फिरते, इसलिए त्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही शुक्रवारी ताकदीनं गोळा होतोय आणि मोर्चा काढणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मान मोर्चा शुक्रवारी निघणार एवढं पातळीची